पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि तिथं सुरक्षा का नव्हती? हे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेले आहेत. या प्रश्नाची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी फ्रेडी. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. पहलगाम हल्ल्यातील सुरक्षा त्रुटीवर बोलण्यासाठी आज निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. पहलगाम मधल्या या बैसरन व्हॅलीमध्ये हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. ह्या पर्यटन स्थळावरती 22 मार्च रोजी जवळपास 2000 पर्यटक उपस्थित होते. अशा ठिकाणी सुरक्षा त्रुटी का होत्या आणि ह्या ठिकाणी एकही चेकपोस्ट किंवा आर्मी पर्सन का उपस्थित नव्हते? हा जो प्रश्न आहे की इथे पोलीस का नव्हते किंवा आर्मीची चेकपोस्ट का नव्हती, त्याचं मी असं विश्लेषण करीन की तिथे चौकीदाराचं काम करणे आर्मीचं काम नाही आहे. आणि आर्मी ही फक्त सीमावर्ती भागात तैनात असते, जिथे काउंटर तर अँटी टेररिस्ट ऑपरेशन, अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन जे आक्रमक असतात तिथे करणं काम असतं. आणि जे म्हणजे जे लोकल सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं काम असतं ते जम्मू काश्मीर पोलिसांचं आहे. याच्यामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी पुरेशी सिक्युरिटी प्रोव्हाइड केली नाही याच्याविषयी काहीही कोणाच्या मनात डाऊट नको. तर इतक्या मोठ्या संख्येत जर तिथे पर्यटक येत आहेत तर तिथे थोडेफार तरी ज्याला म्हणतात की सर्व्हिलन्स करता तरी सिक्युरिटी असायला पाहिजे होती. की सगळीकडे तुम्ही पोलिसांचे 100 पोलीस ठेवू शकत नाही, परंतु जनरली पद्धत अशी असते की तिथे काही पोलीस असतात, काही झालं तर लगेच रिॲक्ट करण्याकरता. आणि मग त्यांनी माहिती दिली की ज्याला आपण म्हणतो क्विक रिॲक्शन टीम किंवा ज्याला इंग्लिशमध्ये QRT म्हणतात, मग ती तिथे रश होते. तर तिथे तसं काहीही नव्हतं. आणि प्रसंग घडल्यानंतर जवळजवळ 1.5-2 तासांनी पोलीस तिथे पोहोचले होते. तर हे नक्कीच पोलिसांचं फेल्युअर आहे. आणि पोलिसांना मदत करण्याकरता जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने CRPF सुद्धा तिथे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स पण अवेलेबल आहे. तर हे तिथल्या DGPचं फेल्युअर आहे, सरकार म्हणजे राज्य सरकारचा फेल्युअर आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. आणि आता हे पर्यायाने ज्याला म्हणतात सिक्युरिटी ऑडिट करणं. तर काय झालेलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये इतक्या मोठ्या संख्येने टुरिस्ट यायला लागलेले आहेत की जी नोंद स्थळं होती त्या नोंद स्थळं तिथे जागा पुरेशी होत नाहीये. म्हणून अनेक ज्याला आपण हटके टुरिझम म्हणतो किंवा ज्याला आपण ऑफबीट डेस्टिनेशन म्हणतो, अशी अनेक स्थळं आता पुढे यायला लागली. कारण नुसतं पहलगाम गावात एकच रस्ता आहे, तिथे किती लोक येणार हो शेवटी. तिथे जागाच शिल्लक नाही. म्हणून ज्याला हटके टुरिझम किंवा थोडं लांबच्या ठिकाणी जिथे जास्त नैसर्गिक सौंदर्य आहे अशा जागा पुढे येत आहेत. तर हे चांगलं आहे की टुरिझम वाढते, लोक बघायला येत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या वेळेला अशा प्रकारचं नवीन स्थळ उघडले जातात तर त्याचं सिक्युरिटी ऑडिट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे तुम्ही लोकांना कशी सिक्युरिटी प्रोव्हाइड कराल. दुर्दैवाने यांचं जे नेतृत्व जे आहे अतिशय कमजोर आहे. म्हणजे हे जे यांचे जे अधिकारी असतात ऑफिसच्या बाहेरच पडत नाही. आणि जर तुम्ही कधी जर टुरिस्ट म्हणून कधी गेला तर तुम्हाला दिसेल की रस्त्यावरचं तुम्हाला फारसा एखादा हवालदार तिथे दिसेल, त्याच्या पलीकडचं तुम्हाला कोणी म्हणजे ज्याला आपण ऑफिसर्स म्हणतो ते दिसणार नाही. पण हे नक्कीच सिक्युरिटी फेल्युअर होते, त्याच्याविषयी काही डाऊट नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता अजून ॲड करतो. आता पुढच्या मला वाटतं जुलै 3ला किंवा जुलै 4 पासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे, जी इथूनच पुढे जाते. तर त्यावेळेला अजून जास्त सिक्युरिटी येते. त्यावेळेला बस 3 टियर सिक्युरिटी असते. म्हणजे रस्त्यावरती पोलीस, जम्मू काश्मीर पोलीस असतात, दुसऱ्या लेवलला सेकंड टियरला CRPF असतं आणि सर्वात वरती भारतीय आर्मी असते. तर हे जवळजवळ 6-7 आठवडे ही जी यात्रा चालते त्याच्याकरता ते केलं जातं. सदैव आपण एवढी स्ट्रेंथ हे करू शकत नाही, परंतु मुद्दा अगदी बरोबर आहे. सिक्युरिटी असायला पाहिजे होती, सिक्युरिटी ऑडिट करायला पाहिजे होतं. आणि तिथे म्हणजे जिथे जिथे अशी पर्यटन स्थळं उघडलेली आहे तिथे काही पण दुर्दैवी घटना घडली तर 15-20-30 मिनिटाच्या आत तिथे पोलिसांची कुमक किंवा CRPFची कुमक किंवा नंतर आर्मीची कुमक ही पोचायलाच पाहिजे. हा पॉईंट वेल टेकन आहे. हे नक्कीच आपलं फेल्युअर होतं, त्याच्यात काही डाऊट नाही. एकूणच या हल्ल्यामुळे आताचा जो जम्मू काश्मीर पर्यटनाचा जो एक सीझन होता, या संपूर्ण सीझन वरती परिणाम झालेला आहे. आर्थिक नुकसानही झालेलं आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुढचा येणारा जो पुढच्या वर्षाचा सीझन असेल त्यावेळेला सुरक्षा रक्षकाला असं कोणती पावलं उचलावी लागतील की जेणेकरून पुन्हा एकदा पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये येतील? तर याच्यासाठी काय उपाययोजना राबवाव्या लागतील? असं आहे की मी थोडंसं उत्तर पहिलेच दिलं होतं की अनेक नवीन नवीन ठिकाणं आता उघडली जात आहेत की जी पहिले कधी पर्यटन स्थळं नव्हती.
तर आता आणि ते बरोबर पण आहे, कारण टुरिस्टची संख्या एवढी जास्त आहे की ते कल्पना करा की जम्मू काश्मीरची लोकसंख्या 2 कोटीच्या आसपास आहे आणि नंबर ऑफ टुरिस्ट जे तिथे आलेले आहेत ते 2.5 कोटीहून जास्त आहे. तर म्हणजे बघा की लोकसंख्येपेक्षा जास्त टुरिझम. तर म्हणजे लोकांकरता एक चांगली बाब आहे की त्यांना भरपूर पैसा मिळतोय, घोड्यावाल्याला पैसा मिळतोय, पोर्टरला पैसा मिळतोय, टॅक्सीवाल्याला पैसा मिळतोय, हॉटेलवाल्याला पैसा मिळतोय, वडापाव विकला जातो, गुजराती जेवण दिलं जातं. तर म्हणजे तिथे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज खूप क्रिएट झालेल्या आहेत. परंतु जे सिक्युरिटीचं जे ॲपरेटस होतं ते ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात ते वाढलेलं नाहीये. तर म्हणून या सगळ्या स्थळांचं एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि तिथे म्हणजे आणि त्या ऑडिटचा कॉन्सेप्ट असा असायला पाहिजे की कुठेही जिथे जिथे टुरिस्ट जातात मोठ्या संख्येने तर त्याला एरिया सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं, म्हणजे त्या रस्त्यावरती एक क्विक रिॲक्शन टीम असणं. त्याच्यामुळे काही झालं तर शॉर्टमध्ये, ज्याला क्विक रिॲक्शन टीम म्हटलं जातं, की कमीत कमी अर्ध्या तासाच्या आत तिथे पोहोचायलाच पाहिजे. तेवढ्या क्विक रिॲक्शन टीम तिथे तयार पाहिजे. मग त्या QRT गाडीने येतील की हेलिकॉप्टरने येतील की चालत येतील, ते त्या त्या स्थळावरती डिपेंड असेल. परंतु म्हणजे लोकेशन स्पेसिफिक असा सिक्युरिटी प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता त्याची रिहर्सल करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे की समजा 40 मिनिटामध्ये इथे QRT पोहोचायला पाहिजे. आणि जिथे जिथे आपण अर्ध्या तासात पोहोचू शकत नाही तिथे आपल्याला संख्या वाढवावी लागेल, ज्याच्यामुळे पुन्हा एकदा टुरिस्टच्या मनामध्ये आपण सुरक्षित आहोत याची भावना निर्माण होईल. संपूर्ण हल्ल्याच्या घटनेमध्ये इन्फॉर्मेशन ब्युरो हाही अपयशी ठरलेला आहे. हाही मुद्दा वारंवार चर्चेत येत आहे. तर नेमकी आपली गुप्तचर संस्था कशा पद्धतीने कमी पडलेली आहे आणि यामध्ये आपण आणखीन काय सुधारणा करू शकतो? गुप्तचर संघटना कुठे कमी पडतायत हा बेसिकली ऑपरेटिव्ह पार्ट आहे. ओके. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे गुप्तचर संघटना भरपूर आहेत. म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आहे की जे आतल्या माहितीकरता जबाबदार आहे. RNAW रिसर्च अँड अनालिसिस विंग आहे की देशाच्या बाहेरच्या याला जबाबदार आहे. त्याच्याशिवाय पोलिसांचं CID आहे, पोलिसांची G ब्रांच आहे, आर्मीच्या विषयी बोलला तर आर्मीचं मिलिटरी इंटेलिजन्स आहे. म्हणजे गुप्तहेर संघटना जवळजवळ 10-15 आहेत आणि त्याच्यातल्या 4-5 जास्त महत्वाच्या आणि बाकी इतर आपापल्या डिपार्टमेंट वाईज असतात. तर गुप्तचर संघटनांची कमी नाहीये, ठीक आहे. परंतु त्यांचं जे स्टँडर्ड असायला पाहिजे ते अजून पुष्कळ जास्त इम्प्रूव्ह करायची गरज आहे. दुर्दैव काय आहे की आता समजा आता जर तुम्ही कालचा परवाचा जर दहशतवादी हल्ला बघितला, या हल्ल्याची आपल्याला पूर्वसूचना का मिळाली नव्हती? आता पूर्वसूचना मिळण्याकरता, इंटेलिजन्स काढण्याकरता 2 प्रकार आहेत. एक तर तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे टेक्नॉलॉजिकल साधनांचा वापर करून इंटेलिजन्स कमावणं, किंवा दुसरं त्याला म्हणतात ह्युमन इंटेलिजन्स, म्हणजे आपले गुप्तहेर शत्रूच्या गोटामध्ये पाठवून माहिती काढणं. आता काय होतं की टेक्निकल इंटेलिजन्सचे लिमिटेशन्स आहेत. टेक्निकल इंटेलिजन्स तुम्हाला केव्हा फायदेशीर येतं? दोन काहीतरी दहशतवादी एकमेकाशी मोबाईलवरती बोलतायत आणि म्हणतात की आम्हाला जाऊन पहलगाममध्ये हल्ला करायचा, आणि जर तुम्ही ते नेमकं ते इंटरसेप्शन पकडलं तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते. परंतु इथले दहशतवादी अशा प्रकारची बातमी एकमेकाशी बोलतच नाही. तर त्याच्यामुळे टेक्निकल इंटेलिजन्सची जी क्षमता आहे या भागामध्ये कमी आहे. तर म्हणजे मग राहिलं काय? तर राहिलं ह्युमन इंटेलिजन्स. तर ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे काय? आता दुर्दैव काय आहे, किंवा आज जर हा जो हा जो गट होता 5-6 माणसांचा, त्याचा एक नेता होता, त्या नेत्याच्या डोक्यामध्ये काय चाललं होतं हे तुम्हाला कसं कळणार? म्हणजे तुम्ही काय, तुमच्याकडे काही अशी तंत्रज्ञान आहे का की तो विचार करतोय की उद्या संध्याकाळी 2:30 वाजता, दुपारी 2:30 वाजता मी इथे जाऊन हल्ला करणार, यांना मारणार आहे. तर त्याच्या मनाच्या आत कसं जायचं? तर खरं सांगायचं म्हटलं, याला याला एक शब्द वापरला जातो, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स. म्हणजे लोकांच्या मनाच्या आत शिरून त्यांच्या मनात काय चाललंय ते शोधायचं. हे एक तंत्रज्ञान, हे एक ज्ञान सुरू झालेलं आहे. परंतु ते नेमक्या काही महत्वाच्या माणसाकरता आपण करू जाऊ शकतो. म्हणजे याच्यावर हा वेगळाच विषय तयार होईल. परंतु हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे ते तेवढं अतिशय डिफिकल्ट आहे. तर म्हणजे याच्यामध्ये जी प्रॅक्टिकल सूचना आहे ती अशी की कॉग्निटिव्ह इंटेलिजन्सचा प्रकार आपण जरूर वापरावा. परंतु जे मोठे नेते आहेत त्यांच्यावरती, किंवा पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आहे त्यांच्या नेतृत्वावरती ते वापरू शकतो आपण. तर जे प्रॅक्टिकल गोष्टी आहे ती म्हणजे अशी, आम्ही नेहमी म्हणायचो की इंटेलिजन्स इज नॉट ओनली अ जॉब ऑफ इंटेलिजन्स एजन्सीज, इट इज एव्हरीबडीज जॉब. म्हणजे हे काम, इंटेलिजन्स काढणं काम पोलिसांचं पण आहे, CIDचं पण आहे, आर्मीचं पण आहे, मग समजा ED आहे त्यांचं पण आहे, सगळ्यांचं आहे. आणि एवढंच नाही तर तो सामान्य माणूस म्हणजे जो आहे
त्यांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्थेचे कान आणि डोळे बनायला पाहिजे. तुम्ही नुसतं मजा करायला जाता, नुसतं फिरत राहायचं असं नाही. तुमच्यामध्ये ही क्षमता पाहिजे की कोणी संशयास्पद माणूस दिसतोय का, काही संशयास्पद परिस्थिती दिसते आहे का. आपल्याला काहीतरी थोडा वेळ तरी स्वतःची सुरक्षा करण्याची हिंमत आपल्याकडे असायला पाहिजे. एकूणच पहलगाम हल्ल्यानंतर आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या देशामध्ये नवीन पर्यटन स्थळांचा विकास होत असताना आपण त्या स्थळांवरती ऑडिट करणं आणि प्रत्येक स्थळावरती सुरक्षा रक्षक पुरवणं ही आपली सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्याच वेळेला एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण ही प्रत्येक वेळेला सतर्क असणं आणि कोणत्याही घटनेला घाबरून न जाता आत्मसंरक्षणाचे धडे घेणं, प्राथमिक उपचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकणं, हे आपली नागरिक म्हणून जबाबदारी आहे. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सर. धन्यवाद.